जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी कोच वैभव सरोवर, स्टील फिटनेस ट्रेनिंग सेंटर नाशिक येतो। मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांचे मला कॉल येत होते, कमेंट येत होते की सर येणाऱ्या पोलीस भरतीसाठी, येणाऱ्या आरपीएफ भरतीसाठी किंवा आता आर्मीची पण भरती येणार आहे, पण खास करून पोलीस भरती सुरू होती आता, तर काहीतरी सर आम्हाला एखादं चांगलं प्री वर्कआउट सांगा। किंवा मुलं मला काय करत असतात, प्री वर्कआउटचे व्हॉट्सअपला फोटो पाठवत असतात की सर हा प्री वर्कआउट चालेल का, हा प्री वर्कआउट घेऊ का। त्याच्यानंतर काही विद्यार्थी मला कॉल करतात, प्री वर्कआउट घेतल्यानंतर मला विचारतात सर किती वेळा घेऊ, त्याच्यानंतर प्री वर्कआउटचे फायदे विचारत राहतात। तर त्याच्यामुळे मी हा एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवतोय, त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही प्री वर्कआउट सजेस्ट करतोय की कोणते प्री वर्कआउट तुम्ही घ्यायला पाहिजे, त्याच्यानंतर प्री वर्कआउट किती घेतला पाहिजे, त्याच्यानंतर प्री वर्कआउट तुम्ही भरती येण्याच्या किती दिवस आधी त्याची जी काही एक सायकल असते, म्हणजे भरती दरम्यान तुम्हाला किती घ्यायचं आहे, भरतीच्या दिवशी किती घ्यायचं आहे, सध्या रेग्युलर तुम्ही किती घ्यायचं आहे, संध्याकाळी जर तुम्ही ग्राउंड करत असेल तर तुम्हाला प्री वर्कआउट घेतला पाहिजे की नाही, ठीक आहे। मुलींनी प्री वर्कआउट घेतला पाहिजे का, काही आता काय झालंय, मला एक कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचा कॉल आला होता की सर मी प्री वर्कआउट सुरू केला पण माझ्या पोटात भयंकर आग पडते म्हणे, आणि त्या आगीमुळे काय होतंय की मला जेवण पण जात नाहीये आणि माझं ग्राउंड पण खराब व्हायला लागलं। हे जे काही जेवढे पण मुलांचे प्रश्न आहे प्री वर्कआउट संदर्भात, ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करतोय। व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण व्हिडिओ तुमच्या फायद्याचा आहे जर तुम्ही प्री वर्कआउट घेणार असेल तर। प्री वर्कआउटचे जे काही डाऊट्स आहे तुमचे, तुम्हाला शॉपिंग करायचे, कुठेतरी प्री वर्कआउटमध्ये तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करायचे, तर हा सगळं काही जो तुमचा डाऊट्स आहे ना, सगळं एका व्हिडिओमध्ये कव्हर होऊन जाणार आहे, ठीक आहे। तर आता आपण एक काम करू, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, प्री वर्कआउट घेतला पाहिजे का आणि का घ्यावा या विषयावर आपण थोडी जरा चर्चा करू। आता विषय कसा आहे माहितीये का, माझं मत आहे प्री वर्कआउट बनलेलं आहे स्पेशली वर्कआउटला जाण्याआधी घेण्यासाठी, तर तुम्ही ट्राय करा। असं नको व्हायला की मार्केटमध्ये आता काय झालंय किंवा स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात, ग्राउंडच्या क्षेत्रात काय झालंय माहितीये का, अर्धे मुलं प्री वर्कआउट घेत आहेत, अर्धे मुलं प्री वर्कआउट घेत नाही। आणि कधी कधी काय होतं माहितीये का, भरती होऊन जाते आणि एखाद्या वेळेस आपण भरतीला 1 मार्कांनी 2 मार्कांनी राहून जातो, तर मग त्यावेळेस आपलं मन म्हणतं यार मी त्यावेळेस काही गोष्टी ट्राय केल्या असता तर फायदा झाला असता, त्यांनी ह्या गोष्टी ट्राय केल्या होत्या म्हणून त्याला फायदा झाला। तर तुम्हाला काही शंका उरायलाच नकोय। जर तुमच्या मनात थोडंफार जरी येतंय ना की मी डाएटमध्ये प्री वर्कआउट ऍड केला पाहिजे, मी प्रोटीन घेतला पाहिजे, तर घेऊन टाका ना, काय अडचण आहे। किती खर्च होणार आहे, 2-2.5 हजाराचा खर्च होणार आहे, प्रोटीनमध्ये थोडाफार खर्च होईल तुमचा, तर ट्राय करा ना। याच्यामध्ये वेळ काय घालताय विचार करण्यामध्ये, तुमच्या मनात आलं ना की डाएट घ्यायचा आहे किंवा ही गोष्ट गरजेची आहे, तुम्ही एखाद्या प्रोफेशनलला जर विचारलं घेतला पाहिजे का, त्याचा फायदा होईल, तो जर हो बोलला तर तुम्ही ट्राय करा ना। त्याच्यामध्ये बिनकामाचा जास्त वेळ विचार करण्यात काय अर्थ आहे, त्यात वेळ घालवण्यात काय अर्थ आहे, ठीक आहे। तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही प्री वर्कआउट घ्यायला पाहिजे। प्री वर्कआउट काम काय करतं मी तुम्हाला पहिले क्लिअर करतो। सगळ्यात महत्वाचा प्री वर्कआउटचं जे मेन काम आहे ना, ते आहे आपलं मेंटल अलर्टनेस वाढवणे। आता मेंटल अलर्टनेसचा फायदा काय काय होतं माहितीये का, आपण काल हेवी ट्रेनिंग केली तर कधी कधी आपली बॉडी भयंकर जाम असते, आपण एकदम थकलेला असतो, तर काय होतं उद्या उठल्यानंतर म्हणा किंवा सायंकाळच्या ग्राउंडला जायचीच इच्छा होत नाही, बरोबर। मग त्यावेळेस आपण स्वतःच्या एक डोक्यासोबत मेंदूसोबत आपण लढत असतो, यार मी ग्राउंडला जाऊ की नको जाऊ, माझे लय पाय दुखतंय, शिन पेन होतोय, बॉडी पेन होतोय, मसल पेन होतोय, तर मी आता ग्राउंडला जाऊ की नको जाऊ। तर अशा वेळेस काय करतं माहितीये का, ज्यावेळेस आपण प्री वर्कआउट घेतो ना, ती एक भीती असते आपल्याला की अरे यार मी आता प्री वर्कआउट घेतलाय, याच्यावर वर्कआउट झालाच पाहिजे, बरोबर। तर त्यामुळे काय होतं, पहिली तर गोष्ट प्री वर्कआउट पिल्यानंतर आपल्याला ग्राउंडला जावंच लागतं। दुसरी गोष्ट काय होती माहितीये का, की प्री वर्कआउटमध्ये कॅफेन थोडा जास्त प्रमाणात असतो, थोडा नाही जास्त म्हणलं तरी चालेल। तर त्या कॅफेनमुळे काय होतं माहितीये का, मेंटल अलर्टनेस वाढून जातो आपला, ठीक आहे। जे काही आपलं डोकं शांत वगैरे झालेलं आहे ना, तर ते सगळं ऍक्टिव्ह होऊन जातं आणि त्याच्यामुळे काय होतं मेंटल अलर्टनेस वाढतो। मेंटल अलर्टनेस वाढल्यामुळे काय होतं माहितीये का, जो काही वर्कआउट आपण परफॉर्म करतोय, उदाहरणार्थ आज एबीसी करतोय, ते एबीसी मध्ये जेवढे एक्सरसाइज आपण करतोय तर त्या आपण प्रॉपरली परफॉर्म करतो का, की मेंटल अलर्टनेस वाढल्यामुळे, बरोबर। पण जर आपला मेंदूच थकलेला असेल तर आपण काय करणार, कुच्चरपणा काढणार, फक्त गेलो काहीतरी हातपाय हलवले, थोडाफार वर्कआउट केला, घरी आलो, झाला माझं वर्कआउट। तर प्री वर्कआउट सगळ्यात मेन काम काय करतं की तुमचा मेंटल अलर्टनेस वाढवतं, ठीक आहे। दुसरी गोष्ट काय माहिती का, की त्याच्यामध्ये भरपूर काही कंटेंट आहे, जसं अर्जिनाइन आहे, बरं का। तर याच्यामुळे काय होतं, ब्लड सर्क्युलेशन वगैरे वाढून जातं। ब्लड सर्क्युलेशन वाढल्याने काय होतं, आपल्या बॉडीमध्ये जे खाण्यापिण्यामधून जे न्यूट्रिशन गेलेलं आहे, तर ते न्यूट्रिशन काय होतं ब्लडद्वारे आपल्या पूर्ण बॉडीला पोचायला लागतं, ठीक आहे। त्याच्यानंतर ब्लडद्वारे काय होतं की जो ऑक्सिजन आहे ना, तो सुद्धा प्रॉपरली कॅरी होतो आपल्याला, ठीक आहे। तर या काही गोष्टी आहे, तर प्री वर्कआउटचे मी खूप डिटेलमध्ये जाणार नाही, पण ह्या गोष्टी आहे, त्याच्यामुळे प्री वर्कआउट ट्राय केला पाहिजे।
पण आता भरतीच्या दिवशी बी ट्राय करायचं आहे की नाही, किंवा भरतीच्या दिवशी किती वेळ आधी घेतला पाहिजे, हे सगळे मुद्दे मी याच व्हिडिओमध्ये आज क्लिअर करून टाकतो. सगळ्यात पहिले आपण आता बघू की प्री वर्कआउट कोणते घेतले पाहिजे. ठीक आहे, आता हे बघा, प्री वर्कआउट घ्यायला तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे. एक तर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करशाल, किंवा तुम्ही एखाद्या सप्लिमेंटच्या दुकानात जाणार. बरोबर, आता मी या क्षेत्रात खूप वर्षापासून आहे. मी स्वतः राष्ट्रीय खेळाडू पण राहून गेलेलो आहे. तर मी खूप सारे प्री वर्कआउट ट्राय केलेले, पण जास्त टाइम नाही केलेले, कारण प्री वर्कआउट लॉंग टर्म मध्ये ट्राय करणं पण चुकीचं आहे. शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही यूज करा, महिना यूज करा, 2 महिने यूज करा, ठीक आहे. बाकी वेळ तुम्ही बंद ठेवा. भरतीचं वातावरण किंवा तुमची स्पर्धा असेल तर तुम्ही थोडं त्याच्या आधी सुरू केलेलं चांगलं आहे. ठीक आहे, तर आता तुमच्याकडे दोन ऑप्शन उरले. एक तर तुम्ही कुठे जाणार, एखाद्या सप्लिमेंटच्या दुकानात जाणार, आणि सेकंड ऑप्शन तुमच्याकडे तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करणार. सप्लिमेंटच्या दुकानावर गेल्यावर काय होणार माहितीये का, की त्यांच्याकडे जो काही लोकल ब्रँड आहे कोणत्याही कंपनीचा, तर मॅक्सिमम प्रमाणात आहे ना ते तुम्हाला सजेस्ट करण्याचा प्रयत्न करतील, आणि तो थोडं तुमच्या बजेटमध्ये पण असेल. ठीक आहे, तर ती ब्रँड काही खराब नाहीये, पण काही गोष्टी आपल्याला प्री वर्कआउट मध्ये बघून घ्यावा लागतात. ठीक आहे, तर आता प्रत्येक वेळेस मी आता हा ऑनलाईन व्हिडिओ बनवतोय, मग तुम्ही प्रत्येक दुकानात गेल्यावर ते कंटेंट तर तुम्ही बघणार नाही. मग त्याच्यामध्ये कॅफेन किती आहे, हिडन कॅफेन किती आहे, हे सुद्धा तुम्ही बघणार नाही, किंवा तुमचा या गोष्टीचा अभ्यास नाही. तर ते सप्लिमेंट चांगले असू शकतात बरं का, कदाचित ते सप्लिमेंट चांगले नसू पण शकतात. नसू म्हणजे काय, ते काय वाईट असणार, त्याचे साईड इफेक्ट होणार असं काही नाही, पण त्याचा तुम्हाला रिझल्ट नाही येणार. ठीक आहे, पण आता होतं काय, आता माझ्यासारखा व्यक्ती आहे की मी जवळपास खूप प्रकारचे वेगवेगळे प्री वर्कआउट ट्राय केलेले. तर मला कोणतं प्री वर्कआउट चांगलं आहे, घेतल्यानंतर मला 5-10 मिनिटात आयडिया येऊन जाते की या प्री वर्कआउट मध्ये काय काय टाकलेलं आहे, या प्री वर्कआउटचा रिझल्ट कसा आहे. तर तुम्ही पहिल्यांदाच जर प्री वर्कआउट ट्राय करताय, तर तुम्हाला खरंच प्री वर्कआउट हेच काम करतो का ते बी समजणार नाही. तर त्यामुळे मग तुम्ही घेतलेलं प्री वर्कआउट चांगला असेलच का, याची पण गॅरंटी नाही. तर त्याच्यामुळे मी काही टेस्टेड प्री वर्कआउट आहे की जे 100% तुम्हाला रिझल्ट पण देणार बरं का, आणि तुम्हाला काही विचार करायची गरज पण नाही. तर मी ते एक तुम्हाला प्री वर्कआउट मी दाखवतो. ठीक आहे, आता मी काय केलंय हे 4 प्री वर्कआउट पिक केलेले, मी थोडक्यात याची तुम्हाला माहिती देतो. तुम्ही प्रयत्न करा की हेच प्री वर्कआउट तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा, कारण हे स्वतः मी टेस्ट केलेले पण आहे, याचे रिझल्ट पण चांगले, नॅशनल इंटरनॅशनल ब्रँड पण आहे. आणि हा असं काही नाही, मी त्याच्यासाठी तुम्हाला मी काही लोकल ब्रँडला नाव ठेवत नाही, किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या सप्लिमेंटच्या दुकानात जे प्री वर्कआउट अवेलेबल आहे, तर मी ते वाईट आहे असं पण नाही बोलत आहे, पण ते मला माहित नाही त्याच्यात कंटेंट काय काय आहे. आणि प्रत्येक वेळेस मी तुमचा कॉल नाही उचलू शकत, किंवा प्रत्येक वेळेस मी तुमच्या फोटोला, तुम्ही मला फोटो टाकता तर त्या फोटोचं उत्तर पण नाही देऊ शकत. त्यामुळे काय करा माहिती का, टेस्टेड प्री वर्कआउट आहे, मार्केटमध्ये ज्यांचं चांगलं नाव आहे, इंटरनॅशनल ब्रँड आहे, ठीक आहे, तर हे प्री वर्कआउट तुम्ही ट्राय करा. थोडे महाग जातील तुम्हाला, बरोबर, पण तुम्हाला काय करायचं, जर महाग जात असेल तर तुम्ही 2 जणांमध्ये एक प्री वर्कआउट घ्या, 3 जणांत तुम्ही एक प्री वर्कआउट घ्या. ठीक आहे, तर या प्री वर्कआउटची तुम्हाला माहिती देतो मी. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हा एक फेमस ब्रँड आहे, बरोबर, त्याचं नाव आहे C4. ठीक आहे, सेलकोरचा ब्रँड येतो, हा मार्केटमध्ये प्रसिद्ध ब्रँड आहे, तुम्ही ऐकलेला असेल, आणि काही मुलांनी आतापर्यंत हा ब्रँड ट्राय पण केलेला असेल. तर C4 म्हणून हा ब्रँड आहे. ठीक आहे, तर हा एक तुम्ही घेऊ शकता. थोडा महाग आहे बरं का, काही अडचण नाही, पण हा हा सगळ्यात स्ट्रॉंग पण नाही, हे पण मी तुम्हाला क्लिअर करतो. ओके, एक मिनिट. ठीक आहे, हा C4 एक ब्रँड आहे. ठीक आहे, तर हा मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुम्हाला, हा तुम्हाला सप्लिमेंटच्या दुकानात पण भेटेल, त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पण भेटणार आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने चॉईस करा की तुम्हाला कुठून घ्यायचा आहे. तर चांगला ब्रँड आहे, हा थोडा माइल्ड आहे, याची किक जास्त बसत नाही, पण मेंटल अलर्टनेस तुमचा वाढेल तुम्हाला जास्त. आता काही लोकांना जर वाटतं की प्री वर्कआउट घेतलं माझा बीपी हाय होतो, किंवा मला त्रास होतो, किंवा बॉडी खूपच आग मारते, आणि ती आग वगैरे जर आवडत नसेल, आता दोन प्रकारची मुलं असतात विद्यार्थी. एक विद्यार्थी असा असतो की त्याला त्याच्या बॉडीसोबत काहीतरी झालं पाहिजे, त्याला असं करण बसला पाहिजे, त्याला मुंग्या आल्या पाहिजे, त्याचे कान गरम झाले पाहिजे, तसं त्याला प्री वर्कआउटला मजाच येत नाही. आणि एक दुसरा विद्यार्थी असतो की त्याला ह्या गोष्टी आवडत नाही, बरोबर. तर मग तुम्ही C4 घेऊ शकता, हा थोडा माइल्ड आहे, याच्याने तुम्हाला जे झुंझुण्या वगैरे येणार आहे त्या थोड्या कमी येतील. ठीक आहे, सेकंड ब्रँड आहे तुमचा हाईड आहे, हा याच्यापेक्षाही माइल्ड आहे. ठीक आहे, याच्याने तुम्हाला मुंग्या वगैरे येणार नाही, पण याचा इफेक्ट बऱ्यापैकी भरपूर वेळ याचा इफेक्ट राहतो, आणि रिझल्ट पण याचा चांगला आहे. ठीक आहे, हा सुद्धा महाग आहे, माझ्या मते 3-3.5 हजारापर्यंत किंवा 4 हजारापर्यंत जातो, डिस्काउंट करून तुम्हाला 3च्या आत पण येऊ शकतो. तर हा एक ब्रँड तुम्ही ट्राय करू शकता. आता तुम्ही म्हणता सर तुम्ही ते एकदम वेगवेगळे ब्रँड सांगते, हे बघा,
थोडी जरा आहे ना स्वस्त गोष्टींपासून लांब राहा, एकदाच इन्व्हेस्ट करा प्रॉपरली, काही गोष्टी क्वालिटी का ते सेम या गोष्टी टेस्टेड आहे, मार्केटमध्ये खूप वर्षापासून यांचा रिझल्ट आहे, त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करतो. असं तर काही नाही की कंपनी मला पैसे पे करते किंवा मी तुम्हाला एखाद्या सप्लिमेंटचं लिंक टाकतो, नाही. सिंपल सांगतो मी तुम्हाला की तुमच्या डोक्याची हेडेक कमी व्हावं की कोणता प्री वर्कआउट घ्यायला पाहिजे कोणता नाही घ्यायला पाहिजे, त्यामुळे मी तुम्हाला चांगले चांगले ब्रँड सजेस्ट करतोय. मार्क जात असेल तर 2-2 जणांमध्ये एक घ्या ना, काय अडचण आहे. ठीक आहे, ते एक हाईड आहे. त्याच्यानंतर थर्ड जो आहे हा एक डिस्ट्रॉय म्हणून आहे. हा मसल गेअर न्यूट्रिशनचा आहे, नवीन कंपनी आहे. नवीन म्हणजे मार्केटमध्ये जुनी झालेली आहे पण ट्रेंडला नवीन आलेली कंपनी आहे. तर तुम्ही डिस्ट्रॉय म्हणून हा एक ब्रँड घेऊ शकता. हा पण चांगलं प्री वर्कआउट आहे, बजेटमध्ये पण आहे. तुम्हाला हा डब्बा जवळपास तुम्हाला सांगतो मी, माझ्या मते एक तुम्हाला 1000 रुपयापर्यंत हा डब्बा येऊन जाईल. हे तुम्हाला 2,500 ते 3,000पर्यंत जाऊ शकता किंवा 2200 डिस्काउंट वगैरे करून तुम्हाला अजून थोडेफार स्वस्त जाऊ शकतं. एक त्याच्यानंतर आहे नायट्रा फ्लेक्स म्हणून आहे, गॅट स्पोर्ट्सचा हा न्यूट्रिशन येतो. ठीक आहे, तर हा एक चांगला आहे, एकदम पॉवरफुल आहे. जर ज्या मुलांना वाटतंय की माझं ग्राउंड खूप स्ट्रॉंग आहे, माझी खूप हेवी वर्कआउट झेलायची कॅपॅसिटी आहे बरं का, तर त्या विद्यार्थ्यांनी हा नायट्रा फ्लेक्स ट्राय केला पाहिजे. त्याच्यानंतर येतो ट्राईब, येतो कॅनडा न्यूट्रिशनचा हा ट्राईब आहे. मी बघितलंय पुण्यातून आमचे काही PSIचे विद्यार्थी पुण्यात पण असतात, तर बाहेर भरपूर मार्केटमध्ये ऑफलाईन सप्लिमेंटच्या दुकानांमध्ये हा ट्राईब भेटत नाही. ठीक आहे, ऑनलाईन अवेलेबल झालेला आहे, तर तुम्ही ट्राईब सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, माइल्ड जर तुम्हाला घ्यायचे असतील, ठीक आहे, तर माइल्ड मध्ये हे दोन आहे. ठीक आहे, ज्याच्याने तुम्हाला प्री वर्कआउटचं काम तर करेल, इंटरनल बॉडी तुमचं प्री वर्कआउटचं काम करेल, पण तुम्हाला जास्त नाही जाणवणार की तुम्ही काहीतरी प्री वर्कआउट घेतलाय. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे 3 ब्रँड आहे, तर हे तुम्हाला इंटरनल बॉडी प्री वर्कआउटचं काम करेल, पण तुम्हाला जाणवेल बी की तुम्ही काहीतरी घेतलेलं आहे. ठीक आहे, तर हे प्री वर्कआउट तुम्ही ट्राय करू शकता. मी तुम्हाला 5 प्री वर्कआउट तुम्हाला सजेस्ट केलेले. अजून एक सांगतो मी तुम्हाला, सायकोटिक पण आहे मार्केटमध्ये, चांगला ब्रँड आहे, पण मी गेल्या 2 वर्षापासून बघतोय सायकोटिकची मार्केट इतकं जास्त वाढलेलं आहे, सायकोटिकची डिमांड इतकी जास्त झालेली आहे की सायकोटिक ओरिजिनल भेटणंच ही खूप मोठी गोष्ट होऊन गेली आहे. आता डुप्लिकेटचं प्रमाण भयंकर वाढलेलं आहे सायकोटिकचं. ठीक आहे, तर त्यामुळे सायकोटिक मला नाही वाटत तुम्हाला कुठे ओरिजिनल भेटेल. ऑनलाईनही तुम्हाला ओरिजिनल नाही भेटू शकत, ऑफलाईनही तुम्हाला सायकोटिक ओरिजिनल नाही भेटू शकत. त्यांच्या पर्सनल वेबसाईटवर जर गेले तर सायकोटिक भेटू शकतो तुम्हाला, पण तिथं तुम्हाला डिस्काउंट वगैरे नाही भेटणार. आणि माझ्या मते सायकोटिकपेक्षा हे जे आहे प्री वर्कआउट, तर हे म्हणजे हे दोनच नाही, सगळे सांगतोय मी तुम्हाला, फक्त किकचा फरक आहे ज्याच्या त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता काय हे घ्यायचे कसे, सिंपल आहे. जर ग्राउंडला जायला तुम्हाला जास्त टाइम लागत असेल, आता काही काही मुलांचं काय होतं, 1-1 तासाचा प्रवास होऊन जातो, अपडाऊन करणाऱ्या मुलांचा काहींचा 1.5 तासाचा प्रवास होतो, तर त्यांनी एवढं लवकर घ्यायचं नाही. त्यांनी पहिले ग्राउंडला पोहोचा, ग्राउंडला पोहोचल्यानंतर तुम्ही प्री वर्कआउट घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही तुमचा वॉर्मअप वगैरे स्टार्ट करा. तर या पद्धतीने तुम्ही प्री वर्कआउट घ्यायचं आहे, सकाळी असो सायंकाळी असो. आता भरपूर लोक म्हणतात सायंकाळी प्री वर्कआउट घेतल्यानंतर झोप येत नाही, तर हा विचार करायचा नाही, त्रास होतो थोडा, पण तुमची जर कंटिन्यू तुम्हाला रात्री जागायचंच नाहीये, तुम्ही 9-10 नंतर जर बेड पकडून घेता, मोबाईल साईडला ठेवून देता, तर तुम्हाला प्री वर्कआउट घेऊन सुद्धा झोप येणार, इतका काही तुम्हाला फरक पडणार नाही. पण जर असं होत असेल तुम्हाला की सायंकाळी ग्राउंड झाल्यानंतर प्री वर्कआउटमुळे तुम्हाला झोप येत नसेल, तर तुम्ही सायंकाळीचा प्री वर्कआउट टाळायला पाहिजे. ठीक आहे, सकाळी तुम्ही ग्राउंडला जाण्याआधी घेऊ शकता, ग्राउंडवर तुम्ही वर्कआउट स्टार्ट करण्याआधी घेऊ शकता. जशी जशी तुमची भरती जवळ आहे, ठीक आहे, मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करतो. बॉडी आपली आहे ना प्री वर्कआउटला काही दिवसानंतर युज टू होते. ठीक आहे, तर बॉडी जर तुमची जास्त प्रमाणात युज टू झाली असेल, म्हणजे तुम्ही कोणताही प्री वर्कआउट घ्या, तर त्या प्री वर्कआउटची किक तुम्हाला बसतच नसेल, तर मग त्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे माहितीये का, भरतीच्या थोडं आधी एक L-आर्जिनिन म्हणून लिक्विड येतं किंवा पावडर येते मार्केटमध्ये, तर ती पावडर तुम्ही घेतली पाहिजे. त्याचा छोटासा चमचा असतो बरं का, तर तो तुम्ही प्री वर्कआउटमध्ये ऍड करून घेऊ शकता. तर त्याच्याने काय होणार माहितीये का, थोडं तुम्हाला ना प्री वर्कआउटचं प्रॉपरली फील पुन्हा एकदा यायला लागेल. ते थोडं रिस्की पण आहे, तर त्यामुळे टाळलं तरी चालेल. पण जर तुम्हाला भरती जवळ आली आणि तुम्ही कंटिन्यू प्री वर्कआउट घ्यायचं, तुम्हाला किक बसायचीच बंद झाली नाही, तुम्हाला असं वाटतं यार प्री वर्कआउट कामच करत नाही, तर त्यामध्ये तुम्ही थोडी L-आर्जिनिनची पावडर टाकू शकता. ज्या ठिकाणावरून तुम्ही L-आर्जिनिनची पावडर घ्याल, त्या ठिकाणी तुम्ही तिथे त्याचा चमचा किती ग्रॅमचा आहे, त्याचा डोस किती घेतला पाहिजे, तर तुम्ही तिथले जे एक्सपर्ट आहे त्यांना तुम्ही विचारून घ्या. ठीक आहे, तर हा एक तुम्ही ही एक मेथड तुम्ही ट्राय करू शकता. तर हे प्री वर्कआउट मी तुम्हाला सजेस्ट केलेले, ट्राय करा, शॉपिंग करा. काही अडचणी आलेल्या असेल तर मला कमेंट करा. आणि अजून तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहिजे, माझ्यामध्ये प्रोटीनवर पण तुम्हाला व्हिडिओ पाहिजे, तर मी काही गोष्टी क्लिअर करतो. व्हिडिओला टाइम लागू शकतो, माझ्या मागे बी भरपूर काम आहे. प्रोटीन तुम्ही घ्या ना, कोणता पण घ्या, काय अडचण नाही. प्रोटीन थोडे मार्केटमध्ये जा, जो चर्चेमध्ये प्रोटीन आहे, जो टेस्टेड प्रोटीन आहे, काही जिम करणारे जुने विद्यार्थी असतील किंवा जे जुने मित्र असतील तुमचे, त्यांना विचारा,
प्रोटीन कोणता घेतला पाहिजे, घ्या, काही होणार नाही, काही लय मोठा फरक पडणार नाही, किंवा मार्केटमध्ये हीच गोष्ट घेतली पाहिजे असं काही नाही. मार्केट खूप मोठं आहे, चांगल्या चांगल्या कंपन्या खूप चांगलं काम करताय मार्केटमध्ये, खूप स्वस्त पण प्रोटीन देत आहे, तर काही अडचण नाही. अजून एक सांगतो, जर तुम्हाला वेट कमी करायचं असेल तर आयसोलेट प्रोटीन घ्या कंपल्सरी. जर तुम्हाला रेग्युलर डाएट करायचं असेल, वेट वगैरे कमी करायचं तुमचं टार्गेट नसेल, तर तुम्ही कॉन्सन्ट्रेट प्रोटीन घेतला तरी चालेल. आयसोलेट प्रोटीन बऱ्यापैकी महाग येतो, कॉन्सन्ट्रेट प्रोटीन थोडा स्वस्त येतो. रेग्युलर भरती करणारे जे स्ट्रॉंग मुलं आहे त्यांना कॉन्सन्ट्रेट प्रोटीन चालतो का, कारण ते काय करतात की प्रोटीन दुधात घेत असतात. तर जर तुम्ही आयसोलेट प्रोटीन घेताय आणि तो तुम्ही दुधात टाकून पिताय तर तो ऑलरेडी कॉन्सन्ट्रेटच बनतो, तर त्यामुळे आयसोलेट घ्यायची गरज नाहीये तुम्हाला, तर तुम्ही कॉन्सन्ट्रेट प्रोटीन घ्यायला पाहिजे. हा, याच्यामध्ये जर तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर आपल्या चॅनलला कमेंट करा. मित्रांनो, लाईक करा, जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा. मला वेळ भेटत नाहीये, मी तुमच्यासाठी हे बघा जवळपास रात्री 12ला 1ला मला जसा टाइम भेटेल मी तसा व्हिडिओ बनवतो आणि अपलोड करतोय. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.